हेलो गाइज, वेलकम बैक टू माय चॅनल। आज मला हेअर कटला जायचं होतं। ॲक्च्युली कालच जायचं होतं, आम्ही जाऊन पण आलो काल, पण तिथे लाईट नव्हती म्हणून मग आता आज परत जायचं आहे। सो मी काल केस कट केले नाही आणि काल त्यांना माहितीच नव्हतं की मी कट करणार आहे किंवा काय। आता आज मम्मीला विचारते, आजीला विचारते की कट करायला पाहिजे किंवा नाही केस, कारण माझ्या मम्मीला एकदम लांब केस आवडतात आणि तिचे तर आता एकदम छोटे छोटे झाले, तर तिला तर असं वाटतं की बिलकुल कापायला नाही पाहिजे। आणि आजीला लांब लांब, पण आजी थोडीशी कूल आहे माझी, तर ते म्हणू शकते की थोडेसे छोटे कर म्हणून। सो लेट्स गो, बघू आता काय म्हणतात ते। आई केस कापायला चालली मी आता। केवढे कापू सांग? तुझ्या विचाराने, हे पण आरशात दिसत, तुझ्या विचाराने सांग किती कापायला पाहिजे? माझ्या विचाराने एवढे? हा एवढे? हा थोडे एवढे काप इतके? मी बॉयकट करायला चालली। बॉयकट नको बाई, करतो ना एवढेशे। काही जा तर नवऱ्याला तरी आवडली पाहिजे ना। नवराच म्हणते कर म्हणते तेवढे केस आहे ना। सांग लवकर, कापू काय असे एवढे? नाही नाही हा नको। मग एवढे नाही, मी सांगितले तेवढे एवढे। हा आईच्या हिशोबाने एवढे कट करायला पाहिजे है ना ग। आता मम्मीला विचारू। मम्मी मम्मी सांग ना, केस कापू का? नको केस नको कापू का? नाही, अगं छान आहे तुझे केस। थोडेसे तर कापा लागते। माझा विचार आहे एवढे बॉयकट करायचे। किती कापू सांग? केवढे कापू? एकदम थोडेसे कापू। एकदम थोडेसे म्हणजे एवढेच काप। केवढे? हे एवढा शेंडा किती खराब झाले पहा गाईज, माझे केस पहा किती खराब झाले, आणि हे एवढेच काप म्हणते। किती कापू? मी सांगितले तेवढे का? एवढे एवढे। तुला काय वाटते मम्मी? छोटेच का, म्हणजे थोडंसच का, जास्त नको कापू, वाढत नाही ना ग। पहा तुम्ही आता जाऊन तिथं, तुझे केस आधीच छान आहे। माझा विचार एवढेच करायचे आहेत, एवढे। अगं वाढणार नाही, बायकट नको, वाढणार नाही ना मग। बॉयकट करू दे ना। नाही वाढणार नाही ग। आता हे आता ट्रेंड आहे बॉयकटचा, आता करायला लागते बॉयकट। मी सांगितले तेवढे का एवढे कमी, थोडेसे का माझ्या पाय केस कमी झाले। तू मम्मीच्या केस एवढे कर लागते, पाहू तुझे केस मम्मी, मला आवडते तुझे केस आहे तेवढे। केस कापून आवडते, पण ह्या लहान लहान छोटे एकदमच कमी का, जास्त नको कापू। अरे एवढीशे कापून फायदा काय मग? हे एवढीशे कापून, हे पहा किती खराब झाले हे केस। वाढणार नाही, मी सांगितले ना तुला इतके का, इतके आईच्या हिशोबाने इतके काप, इतके वाढते। आता तुम्हाला शॉक बसवतो मी कापून देऊ। नाही ते हे नको करू, काय बॉयकटच करतो ना। इंदिरा गांधी चांगली नाही वाटत। इंदिरा गांधी फायनल सांग, कापू का? बिलकुल कापलेच पाहिजे। नाही, मी अगेच रेणुका कापू का खरं? यार माझी मम्मी आता मला दीक्षा और शॉर्ट हो जाएगा ना। हाँ तो शॉर्ट ही तो करते हैं ना। हाँ तो मेरे को थोड़ा यहाँ से लेने दो, ऊपर जाना है। माय गॉड, माय गॉड, हे जाता कैसे म्हणून बदलेल लाव दादा या पहले समझत ना मराठी, समजती ना भैया। अरे ऐक तर पुढचा, ऐक तू स्टोरी ऐक। काय एवढा ह्युमर का? तिथं मारते।
तुमचं नाव काय दादा? फैजान. मस्त हेअर कट केला, आवडला मला, खूप सुंदर केला. तुम्ही जर इथल्या ग्लॅमर सलूनला आला तर हे दादांकडनं करून घ्या. थँक्यू. क्लास दिसून आली, क्लास दिसून आली. तू पहिले बाबा सिद्दीकी तुझ्या माझा हेअर कट करू. हेअर कट नंतर आम्ही जेवायला आलो इथे आश्रमामध्ये. नाही मला बाबाला चालते. हा बाबा रिसेप्शनला मी म्हटलं आपण बाहेर खातोच तर काहीतरी खाऊन घेऊ. मी मध्ये चालेल. अरे तुम्ही दोघांनी ठरवलं होतं ना व्हेज खायचं, मग इथे येऊन नॉनव्हेज खाऊ. वासा ना आलो. एवढा बदमाश आहे. बरोबर म्हटलं की कशाला कापले एवढे केस, छोटे कशाला केले काय. पप्पाला काही घेणं देणं नाही. पप्पाला समजले नाही केस कट केले म्हणून. पप्पा केस कसे दिसून राहिले, म्हणजे केस कसे दिसून राहिले तुम्हाला समजलंच नाही ना मी कापले म्हणून. कापले ना केस मग तुम्हाला लहान दिसून नाही राहिले का? आम्ही आलोय आता घरी जेवण वगैरे करून, आणि हा आहे माझा फायनल हेअर कट लुक जो मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये आधीसुद्धा दाखवलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल आजचा व्लॉग. जर आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल, लाईक द व्हिडिओ अँड शेअर दिस विथ युअर फ्रेंड्स. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय. टेक केअर. स्प्रेड हॅपीनेस अँड लव्ह.